सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 13. शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसां गुरुपादोदकं सम्यक् संसारार्णवतारकम्. श्री गुरुचरण तीर्थ पापरूपी चिखलाला सुकविणारे पापहारक आहे. ज्ञानरूपी तेजाला उज्ज्वल अधिक प्रकाशित करणारे ज्ञानवर्धक आहे. संसार सागरातून पार करणारे तारक आहे. मनाचे अस्वास्थ्य हेच पाप. ह्या पापरूपी चिखलाचे शोषण श्री गुरुचरण तीर्थाने होते, म्हणजेच देह मन बुद्धीला स्वास्थ्य लाभते. अज्ञान जाऊन आत्मज्ञानाचे वर्धन ह्याने होते. अज्ञानाचे आवरण दूर होते. विक्षेप व अस्वस्थता नाश पावतात. संसार म्हणजे बदल. बदल पावणे हाच सृष्टीचा नियम होय. काहीच शाश्वत नाही, कशाचीच शाश्वती नाही. ह्या नित्य बदलाचाच मानवी मनावर प्रत्यही आघात होत असतो. मनाला निश्चिंतता शाश्वती हवी असते, पण कायम काहीही राहत नाही. ह्या बदलाचा बदला घ्यायचा, म्हणजेच बदलणाऱ्या परिस्थितीचा मनावर परिणाम होऊ नये असे वाटत असेल तर अंतर्बाह्य परिस्थितीने चिरडले जाऊ नये म्हणून साधकाने गुरुचरणांचा आश्रय घ्यावा. जात्याच्या खुंट्याजवळ जे दाणे असतात ते भरडले जात नाही. खुंट्यापासून दूर असलेल्या दाण्यांचे मात्र पीठ होते. तद्वत संसाराचा समुद्र ओलांडायचा तर गुरुचरणच तारक ठरतात. सद्गुरुचरण तीर्थाला वंदन केले, मानसपूजा केली तर भवाब्दीचे भय राहत नाही. श्री गुरुचरण वंदनाचे इतके महत्त्व आहे. श्री गुरुचरण स्मरण, श्री गुरुचरण वंदन हेच श्री गुरुप्राप्तीचे साधन, साधकाचे धन होय. सद्गुरुनाथ महाराज की जय.